आज आम्हाला बरेच कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पण लय टाइम घेऊ नका. लोटालोटी करी जाऊ नका राव. माणसाचं प्रकार मोडच हे झाले. लोटालोटी सांगा मी लोटायचं सांगतोय म्हणतात. लय लवकर घाल होते माणूस. एक तर माझं शरीर मला ऑपरेशन आणले साथ देत नाही, आणि त्याच्यात जर जास्त ढकलाढकली झाली ना लय त्रास होतो. आपल्या गावात सगळ्यांना कोणबी प्रमाणपत्र निघाले असं आपल्या गावकऱ्यांना सांगितलं. आता वैर नाराजी सगळं सोडून द्या. लेकरा बाळा मोठे करायचं बघा. शेवटी आपल्यात एक जुनी म्हणे, म्हातारपणाची काठी कोण असतं तर आपल्या लेकरू असतं आधार म्हणून. आता बरोबर केली ना लय. शेवटी युग बदललाय, कोणी कोणाचं नाही. या असल्या युगात आपल्याला आपल्या लेकराचं आपल्या लेकीबाळीचं कल्याण करावं लागणार. आपल्या डोक्यात जी धुंदी आहे, आपण ज्या खोट्या प्रतिष्ठेत जगत होती प्रतिष्ठा आपल्याला सोडावी लागणार. ज्या दिवशी आपण खोट्या प्रतिष्ठेच्या बाहेर येऊ त्या दिवशी आपली प्रगती झालेली असणार. हे विचार आपण कधी करत नाहीत आणि आपल्याला ते कोणी करू पण देत नाही. आपल्याला प्रत्येक जण नादी लावणार, प्रत्येक जण आपल्याला आपल्या कुळाकडे घेऊन जाणार. जसं की एखाद्या गावात एखाद्या माणसाला किंवा एखाद्या समुदायाला सवय लागलेली असते आपल्याला कसं गंडवायचं, आपल्याला कसं फसवायचं. बोलता बोलता ते नुसतं आपल्याला पाटील जरी मानलं तरी आपण भोगतो. फुगीरपणा देण्याचा पाटील म्हणला एखाद्या का आपण 150 कपच्या सांगितलंच घेणार नाही, देणार नाही. खोट्या प्रतिष्ठेत जगणार. आपल्याला जर कोणी म्हणलं तू कामाला जात जाऊ नको, तू लय शिकलाय, की लगेच पारावर जाऊन बसतो. थांब ना सांगायचं. मी सांगितलं त्यातलं एक बी गुण घेतला नाही, त्यांना मत होते खाली उतर. माहित का बारीक देणे म्हणूनच मी समाजावर लक्ष ठेवतो. आपण आपल्या समाजाला किती मान सन्मान द्यायचा. आपल्या लोकांना 4 पावलं मागं सरकून आपण एकमेकाला साथ द्यायची हे आपण शिकावं लागतं. जसं की मी माझ्या समाजाला मी स्वतः शत्रुत्व अंगावर घेतलं. माझं समाजाचे लेकरं बाळ सुखी करायचं काम सुरू केलं. मी किंवा माझं कुटुंब कधी संपल सांगता येत नाही, कारण माझं कुटुंब सुद्धा डावावर लागलं. आता मी तर लागलोच, मी तर डावावर लागलोच आहे. काय केलं मी म्हणून एवढ्या दुश्मन्या माझ्या पाठीमागा लागल्या किंवा एवढं वैर मी घेतलं तर मी गरिबाला आरक्षण द्या म्हणलं. एवढंच. माझ्या गरिबाची लेकीबाळी लेकरं बाळ अधिकारी व्हावेत, माझ्या गरीब मराठी सुखी समाधानी व्हावेत, त्याच्यासाठी आरक्षण लागतं. तर त्यांनी इतकं वैर घेतलं माझ्याशी की कधीही कुटुंबासह मी डावावर लागू शकतो तरी मी भेट नाही. माझ्या समाजाचे सुद्धा काही 2-4 ते सुद्धा मागं लागतात. मी नाही उत्तर देत, कारण मला माझ्या समाजाच्या विरोधात शक्ती वाया घालायची नाही. एका दिवसात बाजार उठेल मी तर एक दिवस सुद्धा लागू देणार नाही त्याचा बाजार उठवाय. पण मला माझ्या समाजाच्या माणसाच्या विरुद्ध शक्ती व्हायला नाही घालायची. बदलन एक ना एक दिवस त्याला लाज वाटेल की आपण चुकीचं करतोय. कारण आता तुम्ही सोशल मीडियाला बघत असता. आपले कधीच गरिबाचे लेखबाळ पोरं बाळ न लागणारे सुद्धा आता नोकऱ्याला लागायला लागलेत, अधिकारी व्हायला लागलेत, डॉक्टर व्हायला लागले. तुम्ही आणखी 2-3 वर्ष थांबा, तुमच्या लक्षात येईल आरक्षणाची काय किंमत. जेव्हा तुमच्या गावात घराघरीच लेकरं नोकऱ्याला लागतील ना, मग तुम्हाला वाटेल हे आरक्षण किती महत्वाचं होतं.
आपण स्वप्न बघायचं शिका मोठे. राजकारण 15 दिवसाचं, त्याच्यातही लोक पाहिजेत आपल्यात नाही असं नाही. ते 15 दिवस करायचं आणि ती विषय सोडून द्यायचं. 5 वर्ष समाजाचं काम 15 दिवस करायचं नाही असं नाही. नसतं काय होईल, आपले सगळे जते निघून दुसरे जीवन बसतील कामून धामाचं बाजार घेण्याचं. पण त्याच्यानंतर 5 वर्ष आपल्या समाजाचं काम करत जायचं. समाज आणि समाजाचे लेकरं जर मोठे झाले नाही तर आपलं काही खरं नाही. नोकऱ्याच्या क्षेत्रात, व्यवसायाच्या क्षेत्रात आपले पोरं गेले पाहिजेत म्हणून मरमरे. रातपाट एक करतो आम्ही. परवा दौरा केला, काल पोटात आग झाली, सोडून काल तो दौरा लगेच रद्द केला. मी 24 तास फिरतो. ते उपोषणाने काय झालं, आता सातत्यानं सारखे उपोषण झाल्यामुळं पोटात आग पडते, अंग थरथर कापतो नसता, चक्कर येते अचानक. त्यामुळे मला ते ताबडतोब थांबवावं लागतं. समाजालाही माझी विनंती आहे, रुसत जाऊ नका नाही आलो तर. काय होतं, मी एकटा आहे, उपोषण खूप झाले. कधी सप्ताह आला किंवा लग्नाला येणं नाही झालं तर आपले रुसते. असं मोठं मन ठेवा ना, नाही आलं तर नाही आलं लग्नाला, सप्ताहाला नाही आलं तर चालेल, एका जागेवर बसून कोणा मी तुमच्या लेकराचं कल्याण करतोय ना, इतकं मोठं. शेवटी तुमची भावना आहे ते खरं आहे, तुम्हाला वाटतं आलेच पाहिजे, ते पुरं महाराष्ट्रभर आहे. पण याच्या पुढचा जाऊन विचार केला तर मला काल 25 तारखेच्या जवळपास 833 का काय नुसत्या पत्रिका होत्या लग्नाची. कच जायचं त्याच्या जावा तर ते म्हणतात जवळ जाऊ का म्हणून गेला, नाही जावा तर म्हणतात आलात नाही. आता जावा तरी कसं, आता विमानाने जरी गेलं तरी जाणार नाही, हेलिकॉप्टरने गेलं तरी जाणार नाही, आणि गाडीनं जायचं म्हणल्यावर तर मग तर 2च लग्न होते त्या दिवसात. मी 50 किलोमीटरवरच्या 2 लग्न टाका, मधले गाव सगळे रोड उभा राहते देऊ. आमचा सत्कार जसा आत्ता केला तसा इथलाच हरवचिला इथं टाकीत होते, इथं टाका. मी म्हणतो संपन्न कसं काय इतके हरकच काय, तीच कुठली तर तीच गड्यात टेकीत. हा ना, पण बाबा सगळं ना चाबरे येते सोप्या नाही. यांना मुंबईत नेता येते चाबरे येते. मावशी तुम्ही बघितलं नसतं यांना मुंबईत कसं समजलं मग मला. मी देवेंद्र फडणवीसला सांगितलं तू मराठीचा नको नाद लागू रे बाबा, इतके बेकार पोटे येते तारा लागल्या. त्याने ऐकलंच नाही. मग जेव्हा गाडी खेळायला लागली, अरे म्हणले बेकार काम दिसतंय. मग पळायला लागली, म्हणले JR काढू. म्हणलं मग मागच म्हणलं होतं मी, आम्हाला यायचं नव्हतं मुंबईत. त्यांनी झोके बांधलेल्या बघितले की त्याने आकार वळ केला मराठ्याचा फॉरेचा. ते फक्त यायचा अधिकारी टोपीला हात लावायचा, झोका कसला बांधला फक्त असं बघायचं वर. ते झोके पहिल्यांदाच पुलाला बांधले. आता पुढच्या पंचमीला एखाद्याच मुंबईतले मराठी बांधी ते का म्हणून त्यांना माहितच नव्हते तर झोका होतो म्हणून. त्या बॅरिकेडिंगला लावलेला सोला त्याच्यापासून झोका तयार होतो हे मुंबईत पहिल्यांदा बघितलं. मला माहित नव्हतं ते बॅरिकेड लावलेलं पळत येत म्हणून. तेव्हा अधिकारी आला, ते म्हणलं हो लय पळते काना काना. म्हणलं कोण? ते म्हणले छोकरे छोकरे. म्हणलं छोकरे छोकरे पळत असते. मला हिंदी आहे ना, त्याला असा मसाळा झाला आमचा दोघांचा. मी म्हणलं का ते ऐकत असते. त्या बॅरिकेडला चाक असते ते मला पहिली माहिती. म्हणजे समाजाला आणि समाजाचे उपकार किती मानावं मला नाही का. असले निष्ठावान जात कुडत नसणारे इतके हिने एकदा निष्ठा ठेवली की मग समोर त्याचा बाजारच वाजवितो. आपल्याला फसवलं गेलं लय दिवस, आपला गोड बोलून घात झाला हे कोणी विसरू नका. मी आरक्षण मागतोय म्हणजे जातीवाद नाही करत, समजून घेणाऱ्यांना घेतलं पाहिजे. तुमच्या लेकराला आरक्षण लागतं तसं आमच्या लेकराला लागतं. आज शिक्षण महाग झाले, नोकऱ्या भेटत नाहीत, आरक्षणाशिवाय पर्याय नाही. का माझ्या मायबापाने फक्त कष्टच करायचे, स्वप्न नाही बघायचे, लेकरं अधिकारी करायचे.